नगरसेवक हा चांगला कार्यकर्ता पहिला असावा. महाराष्ट्रामध्ये मराठी असावेत. की मराठी माणसावर प्रेम करा आणि मराठी माणूसच हा मुंबईचा महापौर करा. अतिशय मराठी माणसाची जी मुंबई आहे मराठी माणसाच्याच हातात राहावी. हे व्यापारी सगळे मुंबई लुटायला आलेले आहेत. जातीपातीचं राजकारण न करता या ठिकाणी मराठी माणसाचा चांगल्या पद्धतीने विचार झाला पाहिजे. आताही मराठी माणसांनी मुंबईतले डोळे उघडावेत. आगामी काळात मुंबईमध्ये महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. एकंदरीत पक्ष तयारी करत आहेत तर दुसरीकडे इच्छुकांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. एकीकडे पक्षांमध्ये पक्षफूट आणि त्यानंतर पक्षातील प्रवेश, यामुळे नगरसेवक पद नेमकं कोणाला मिळणार, नगरसेवकाची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र मुंबईकरांना आपला नगरसेवक कसा हवा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर. नाही, नगरसेवक हा चांगला कार्यकर्ता पहिला असावा. त्याने आपल्या विभागाच्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत, ज्या काही त्रुटी, काही समस्या ज्या आहेत त्याच्यावर अगदी विचारपूर्वक काम करावं, ही आमची अपेक्षा आहे. जनतेची हीच अपेक्षा आहे. आम्ही मग नगरसेवक असू देत, तुमचे आमदार असू देत, कोणी कुठल्याही पक्षाचे असू देत, एकच आम्ही जेव्हा कार्यकर्त्याला जेव्हा निवडून देतो तो आधी कार्यकर्ता तो असतो, तो अगदी खूप याने काम. पण नगरसेवक हे पोस्ट केल्यानंतर काही गोष्टी बदलतात, त्या बदलू नयेत एवढी अपेक्षा आहे. आगामी नगरसेवक हा मुंबईवर प्रेम करणारा असावा आणि मराठी असावा. कारण मुंबई ही मराठ्यांचं हृदय आहे आणि ते हृदय शाबूत राहावं म्हणून मराठी उमेदवार असेल. इथं मराठी किंवा अमराठी हा वाद नाही, परंतु जसं बिहारमध्ये बिहारी, UPमध्ये भैया, तसं महाराष्ट्रामध्ये मराठी असावेत, ही भूमिका आहे. नगरसेवक हा मुंबईवर प्रेम करणारा, मुंबई ही मराठ्यांची आहे आणि मराठी माणूसच ज्या मुंबईमध्ये महापौर व्हावा आणि मराठ्यांची जी मुंबई हुतात्मा झालीत 108, त्या हुतात्म्याला श्रद्धांजली म्हणून मुंबईकरांना एवढंच विनंती करतो की मराठी माणसावर प्रेम करा आणि मराठी माणूसच हा मुंबईचा महापौर करा, हीच अपेक्षा आहे आणि हीच इच्छा आहे. अतिशय मराठी माणसाची जी मुंबई आहे मराठी माणसाच्याच हातात राहावी. हे व्यापारी सगळे मुंबई लुटायला आलेले आहेत. मुंबई ही कालांतराने हे गुजरातला नेतील तरी कळायचं नाही. काही शैक्षणिक परीक्षा होत्या, आता ॲडमिशन मुलांचे अर्ज भरायला मुंबईमध्ये, आणि परीक्षेला गुजरातला जाण्याचा काही संबंध आहे का? गुजराती मारवाडी जे आहेत ते मुंबई लुटायला आलेले आहेत. आताही मराठी माणसांनी मुंबईतले डोळे उघडावेत. नगरसेवक आता हल्ली म्हणजे आमच्या इथे भिकोबा वामन पाठारे मार्ग जो आहे तो आधी खूप स्वच्छ असायचा. आता हल्ली तिथे आमच्या इथे दरवाजातच आणून कचरा टाकताय. आणि दुसरं म्हणजे मेट्रो जे स्टेशन झालेलं आहे ते कुठल्याही अर्था, म्हणजे ह्याने मला मेट्रो म्हणजे असं स्वच्छ असायला पाहिजे, तसं काहीच नाहीये. स्वच्छता पाहिजे. समस्या म्हणजे एक तर कचऱ्याची, म्हणजे हे लक्ष दिलं पाहिजे. मला वाटतं पाण्याचं आहे आणि महिलांची सुरक्षा. विचार मराठी माणसांना पुढे नेण्याचे विचार हे अशा प्रकारचे नगरसेवक येऊन सत्ता त्यांच्या हातात येऊन मराठी महापौर व्हा, ही आमची इच्छा आहे. नगरसेवक असा हवा आहे पाहिजे की जो सर्वसामावेक जनतेला बरोबर घेऊन चालणारा नगरसेवक हवा आहे. इथं आपले कुठलाही जात पात धर्म असं कुठल्याही गोष्टीची इथं वाहवा झाली नाही पाहिजे आणि सर्वांना बरोबर घेऊन, म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी जसं शिवसेना वाढवताना कुठला जात धर्म पंथ असं पाहिलं नाही, सर्व येणाऱ्या लोकांना बरोबर घेतलं आणि सर्व समाजाच्या लोकांना न्याय मिळवून द्यायचं काम केलं आणि चांगले लोक याच्यामध्ये आणली. आणि म्हणून आज जर पाहिलं आपण महाराष्ट्रामध्ये त्यांनी बऱ्यापैकी चांगले लोक इथं या महाराष्ट्र राजकारणात असेल, मुंबईमध्ये असेल, खऱ्या अर्थानं चांगल्या लोकांना न्याय द्यायचं काम केलं. आणि त्याही लोकांनी, जी लोक याच्यामध्ये आली, सत्तेत आली, त्या लोकांनी जनतेलाही न्याय द्यायचं काम केलं. तर असे नगरसेवक ह्या मुंबईसारख्या शहरामध्ये निवडून आले पाहिजेत की जेणेकरून जनतेचा सर्वांगीण विकास होईल आणि कुठल्याही धार्मिकतेकडे न जाता समाजाला नेमकं काय हवं आहे हे पाहून लोकांनी त्यांना मतदान केलं पाहिजे, असं मला तरी वाटतं. नगरसेवक असा असावा की त्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि जातीपातीचं राजकारण न करता या ठिकाणी मराठी माणसाचा चांगल्या पद्धतीनं विचार झाला पाहिजे, अशीच आमची इच्छा आहे. आणि या ठिकाणी ज्याप्रमाणे मागच्या काळामध्ये कामं झालीत त्याप्रमाणे आता समस्या अनेक आहेत. ट्रॉफिकच्या समस्या आहेत किंवा अनेक वॉटरच्या समस्या असतील, पाऊस होतो जास्त, त्याप्रमाणे त्याच्यावरती नगरसेवकांनी कामं केली पाहिजेत
असं आमचं म्हणणं आहे. आणि आमचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाला संधी मिळावी ही आमची खऱ्या अर्थानं ही आमची प्रथम मागणी आहे. तर आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपला नगरसेवक कसा असावा यावरती आपण मुंबईकरांची मतं जाणून घेतली. तर मुंबईकरांनी होणाऱ्या नगरसेवकांना सर्व कामं यामध्ये पाणी प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, यासोबतच रस्ते असतील, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, या सगळ्यावरती योग्य तो तोडगा काढावा आणि सर्वसामान्यांचे जे एकंदरीत प्रश्न आहेत ते योग्य वेळी योग्य पद्धतीने सोडवावे आणि संपूर्ण कारभार हा पारदर्शक करावा ही मागणी त्यांनी केली आहे. तुम्हाला तुमच्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.